निवडणूक आयोगाचा पर्दाफाश करण्यासाठी सत्याचा मोर्चा. ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरेंचे टीजर जारी. 1 नोव्हेंबरला मवियाचा मतदार याद्या घोटाळ्यांविरोधात मोर्चा. पवईतील घटनेचा सर्व तपशील पोलिसांनी दिला. पोलिसांचं अभिनंदन करतो. नीट ऑपरेशन पार पाडलं. पवईतील घटनेबाबत मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. आमदार रोहित पवारांनी कुठंही राजकारण करावं, मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजकारण त्यांनी करू नये. भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी यांची रोहित पवारांवर टीका. सरकारनं शेतकऱ्यांना खोटं आश्वासन दिलं. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप मदत नाही. रोहित पवार यांचा सरकारवर हल्लाबोल. रोहित आर्य एन्काउंटर प्रकरणात रोहित आर्यचं पुणे कनेक्शन समोर. पुण्यातील नवी पेठ परिसरात केलं होतं उपोषण. शिवसेनेचे पदाधिकारी सूरज लोखंडे यांची माहिती. हरोळीकर असं रोहित आर्यचं खरं नाव. रोहित आर्यनं आपलं आडनाव बदललं. फिल्म इंडस्ट्रीत काम करण्याकरता आडनाव बदलल्याची माहिती. मुंबई पोलिसांना आरे स्टुडिओमध्ये सापडल्या वस्तू. पिस्तूल, पेट्रोल, ज्वलनशील रबर सोल्युशन, लायटर देखील सापडलं. सर्व वस्तू तपासणी करता फॉरेन्सिक डिपार्टमेंटमध्ये. न्यायमूर्ती सूर्यकांत नवे सरन्यायाधीश होणार. केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांची माहिती. एक्सवर पोस्ट शेअर करत दिली अधिकृत माहिती. नवी मुंबईतील स्वयंपाकघराला अचानक लागली आग. आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.